श्रोते हो, आपण ट्यून आहात 90.8 FM कृषी विज्ञान केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय एक अभिनव उपक्रम. चला वाचूया, समृद्ध होऊया. मुंबई येथील प्रसिद्ध लेखक, निवेदक आणि सूत्रसंचालक श्रीयुत प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद. या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत आहेत प्राध्यापिका ज्योती जोशी. चला वाचूया, समृद्ध होऊया. श्रोते हो, कोणत्याही गोष्टीत आधी ओलावा हवाच. कोरडेपणा असेल तर नातं चालू राहतं, पण त्यात बंध निर्माण नाही होत. या ओलाव्यामुळेच आपण सगळे एकमेकांशी घट्ट बांधले गेलेलो आहोत. हे बांधलेपणच व्यक्त करतायत श्री प्रसाद कुलकर्णी आणि मी ज्योती जोशी आपल्याला ऐकवित आहे ओलावा हा ललित लेख. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात. कवी मधुकर आरकडे यांच्या सहज सुंदर शब्दांमधून अगदी नेमका भाव व्यक्त झालाय. ओलावा, मग तो शब्दांमधला असो, सुरांमधला असो, मातीमधला असो किंवा स्वभावामधला, रुजायला त्याची गरज असते. कारण कोणतीही गोष्ट रुजल्यानंतरच मोठी होऊ शकते आणि त्यासाठी आवश्यकता असते ओलाव्याची. परिपक्व संगीताचे सूर हृदयात अलवार उतरतात ते त्यामधल्या ओलाव्यामुळे, आणि आपण हातातलं काम बाजूला सारून त्या दिशेने आपसुकच ओढले जातो. त्याच सुरांमध्ये कोरडेपणा असेल तर ते हृदयाला भिडत नाहीत. अगदी आजही लताजींच्या जुन्या गीतांचे शब्द कानावर पडले की पंचेंद्रिय उमलून येतात, डोळे मिटले जातात आणि त्या डोळे आणि मन ओलावणाऱ्या जादुई सुरांची अनुभूती एक चित्ताने आपण घेऊ लागतो. सुधीर फडके म्हणजेच बाबूजींचे स्वर ऐकताना सुद्धा मला हाच अनुभव येतो. कुंडीत खत माती घालून त्यात लावलेल्या लहानशा रोपट्याला पाण्याचा ओलावा हा लागतोच की, तेव्हाच ते रोपटं रुजून फुलून आणि उमलून येतं. अहो, शब्दांमधून जाणवणारा ओलावा तुटणारी किंवा तुटत चाललेली नाती पुन्हा जोडू शकतो. अगदी शाळेत जाणाऱ्या मुलांना सतत ओरडणारे मारणारे शिक्षक अजिबात आवडत नाही. त्यांच्यामध्ये सुधारणा होण्याऐवजी ती कोडगी होत जातात. परंतु एखादा शिक्षक मुलांची मानसिकता जाणून घेऊन आपला मुद्दा नेमकेपणाने त्यांच्या हृदयात उतरवतो. त्यांच्या बोलण्यातला, समजावण्यातला ओलावा मुलांच्या मनाला भिडतो आणि काही सकारात्मक बदल घडू शकतो. हा मुद्दा समजायला अगदी आपल्या स्वयंपाकघरातलंच उदाहरण घेऊ. कडधान्याला मोड येण्यासाठी ते नुसते भांड्यात ठेवून नाही ना चालत, तर ते पाण्यातच भिजत ठेवावे लागतात. पाण्याच्या ओलाव्यानेच छान भिजून त्यांना मोड फुटतात. आपण नाही का म्हणत, माझ्या आजीच्या, पणजीच्या किंवा आईच्या हाताला काय चव होती सांगू. तिने रांधलेल्या साध्या आमटी भाताला सुद्धा अमृताची चव असायची. काय कारण असेल यामागे? आपल्या स्वयंपाकाचं कौतुक व्हावं, त्याला सगळ्यांनी नावाजावं, याहीपेक्षा आपल्या घरातल्या माणसांनी पोटभरून जेवावं, तृप्त व्हावं, या मनात असलेल्या इच्छेमधला मायेचा ओलावा त्या जेवणात उतरून येत असे. अहो, शेतात पेरलेलं बी पावसाअभावी फुकट जातं. काळी कसदार जमीन, उत्तम बियाणं, मेहनत या तिघांच्या जोडीला पाणी किंवा पावसाचा ओलावा नसेल तर काय उपयोग पहिल्या तिघांचा? एखाद्या संगीत मैफिलीत सुद्धा आपल्याला असा अनुभव येतो की संगीत मैफिलीचा विषय आला म्हणून सांगतो. आमचा एक मित्र उत्तम संवादिनी वादक, अनेक सुप्रसिद्ध गायकांना त्याने साथ केलेली, पण वृत्ती अत्यंत कोरडी. साथीला बसल्यावर सुद्धा आपण साथीदार आहोत हे भानच नाही. गायक कुठे चुकतोय हेच पाहत राहायचे. एकल वाजवताना सुद्धा तीच कोरडी वृत्ती चेहऱ्यावर.
आणि वादनातही तीच वृत्ती सतत डोकवायची. ते वादन ऐकताना यंत्रवत वाटायचं. त्यामध्ये सुरांचा ओलावा नसायचा. ते सूर बोलायचे नाहीत, फक्त वाजायचे. त्यामुळे ते हृदयाला कधीच भिडले नाहीत. अनेक कलाकारांचं वादन गायन डोळ्यात अश्रू उभं करतं. ते त्यांच्या सूर स्वरांवरील हुकमती इतकंच त्यामधल्या जिवंत ओलाव्यामुळं. आपण सहज म्हणून जातो, आज त्या अमुक गवयाच्या सुरामध्ये नखशिखांत नाहून निघालं. हे नाहून निघणं म्हणजे नक्की काय असतं? तर त्यांच्या गायनशैलीतला रसिकांच्या हृदयाला भिडणारा ओलावा, ज्यामधून त्यांना आपल्या सुरांनी तृप्त करायचं हा एकच विचार त्या गायकाच्या मनात असतो. अनेकदा नात्यांमधला ओलावा संपून जातो. ती कोरडी होतात. माणूस पण संपून जातं. मग या ज्येष्ठ नात्यांची रवानगी वृद्धाश्रमात होते. तिथे कुणीच कुणाचं नसतं. असते ती व्यावहारिक कर्तव्य भावना. मग तिथली लुळी पांगळी थकलेली म्हातारी माणसं दिसणाऱ्या प्रत्येकात शोधत राहतात न सापडणारा मायेचा ओलावा. कित्येकदा माणसं कोरडेपण घेऊनच जन्माला येतात की काय, कोण जाणे. काही वेळा त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळे ते येत असावं. आयुष्यात गप्पा गोष्टी, मित्रमैत्रिणी, आवड, छंद या गोष्टी आपलं जीवन आनंदी करत असतात. आमच्या दूरच्या नात्यातली एक अविवाहित स्त्री, सुशिक्षित, उच्च पदावर नोकरी केलेली, स्वतः उत्तम सरोदवादक, परंतु संपूर्ण आयुष्यात एकही मित्रमैत्रीण नाही. कुणाकडे जाणं नाही, कुणाचं येणं नाही. बोलण्यात कायम जाणवणारा तुटकपणा आणि माणूसघाणेपणा. कदाचित मनात प्रेमभावना असेलही, पण ती समोरच्याला जाणवायची कशी? आयुष्याच्या उत्तरार्धात एकट्याच राहायच्या. प्रेमाच्या ओलाव्याने कुणाला जोडलंच नाही. मग कोण येणार संवाद साधायला? शेजाऱ्या पाजाऱ्यांशी सुद्धा फटकून वागायच्या. वृद्धाश्रमात झाली त्यांची अखेर. दोन प्रेमी जीव अकस्मात भेटतात, जवळ येतात. त्यांच्यामध्ये प्रेम फुलतं आणि पुढे आयुष्यभराचे साथीदार होतात. पुढील आयुष्यात मात्र हे प्रेम कायम राहतं, वृद्धिंगत होतं. ते फक्त हृदयातील कायम जपलेल्या ओलाव्यामुळेच. जेव्हा हा ओलावा संपतो ना, त्यावेळी नियतीने जुळवलेली फक्त कोरडी नाती उरतात. कारण अनेक घरात माणसं राहतात, ती नात्यातला ओलावा संपलेली. ते घर एखाद्या वृद्धाश्रमासारखंच दिसतं, शुष्क, भावनाहीन आणि ओलाव्याला आसुसलेलं. एकटेपण म्हणजे काय हो? तर माणसांच्या सान्निध्यात असूनही मनातलं बोलायला मात्र कुणीच नसणं. अनेकदा दुरावलेल्या नात्यांमधला जाणवणारा बारीकसा ओलावा आपल्याला सांगून जातो, अजूनही सगळं संपलेलं नाही, आशेला जागा आहे. पूर्वी आपल्या घरावर, राज्यावर काही संकट येणार असेल किंवा बाहेर गेलेलं कुणी परतायला बराच उशीर झाला असेल, सैन्याबरोबर युद्धावर गेलेल्या आपल्या माणसाची काही खबरबात कळलेली नसेल, तेव्हा घरातल्या स्त्रिया देवाऱ्यातल्या देवांना ताम्हणात पाणी ओतून त्यात ठेवायच्या. हे एक प्रकारचं देवांना घातलेलं साकडंच असायचं. येणारं संकट, बाहेर गेलेली व्यक्ती, युद्धावर गेलेल्या सैन्यातील आपलं माणूस सही सलामत घरी परत यावं, इतकाच उद्देश असायचा त्यामध्ये. ज्याला आपण सर्व शक्तिमान समजतो, नित्यनेमाने पूजा करतो, त्यापुढे नतमस्तक होतो, जो सृष्टीकर्ता आहे, सुखकर्ता, दुःखहर्ता आहे असं मनापासून मानतो, त्यालाच घातलेलं हे साकडं असे. अर्थात देवांना पाण्यात ठेवून त्या स्त्रिया आपल्या कामाला लागत नसत, तर त्यांच्यासमोर त्यांचं स्मरण करत अन्न पाणी वर्ज्य करून बसून राहत. शंकराच्या पिंडीवर अभिषेक पात्रातून थेंब थेंब पाण्याचा अभिषेक सुरू असतो. त्यामागे सुद्धा काही उद्देश असेल का? कारण पात्रभर पाणी आपण एका वेळीही ओतू शकतो. कदाचित आपल्या हृदयात भक्ती, श्रद्धा, माणुसकीचा ओलावा असा थेंबा थेंबाने सतत झिरपत राहावा, हे तर यातून सांगायचं असेल का? कदाचित तसंच असेलही. अहो, सूर्याच्या प्रखर किरणांनी सर्वांगाने तप्त झालेली धरा जणू आपल्या प्रियकराची म्हणजेच पर्जन्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असते. त्याची चाहूल अकस्मात लागते आणि वातावरणात पसरणाऱ्या मृतगंधाने ती रोमांचित होऊन उठते. पर्जन्याच्या प्रेमसरींनी दोघांमधला प्रेमाचा ओलावा आसमंतात दाटून येतो आणि त्याच्या धुंद मिठीत शिरलेली ती ओलेती उर्वी तृप्त चिंब भासू लागते, एखाद्या कात टाकलेल्या तेजस्वी रूपगर्भितेसारखी.
बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखरं. बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखरं. लख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर. हवी अंधारल्या रात्री चंद्रकिरणांची साथ. हवी अंधारल्या रात्री चंद्रकिरणांची साथ. कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात, माळ राणी खडकात. श्रोते हो, उन्हाळा आला की आपल्या शरीराचा, सृष्टीचा कण न कण आतुर होतो पाण्यासाठी, ओलाव्यासाठी. हा ओलावाच पूर्ण संपला तर? आज यंत्रयुगात तेच होताना दिसते आहे. या पार्श्वभूमीवर या लेखाचे महत्त्व जास्तच अधोरेखित होते. धन्यवाद. चला वाचूया, समृद्ध होऊया. श्रोते हो, या उपक्रमांतर्गत मुंबई येथील प्रसिद्ध लेखक, निवेदक आणि सूत्रसंचालक श्रीयुत प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत होत्या प्राध्यापिका ज्योती जोशी. शारदा कृषी वाहिनी, शारदा कृषी वाहिनी, शारदा कृषी वाहिनी, शारदा कृषी वाहिनी.